मी सध्या आहे अहमदपूर तालुक्यातील 33 किवी या ठिकाणी आणि काही ग्रामीण भागातून काही गावकरी या ठिकाणी आलेले आहेत, जेणेकरून किनगाव ह्या सबस्टेशनच्या अंतर्गत जे हिंगणगाव म्हणून जे गाव येतोय त्या गावचे काही नागरिक या ठिकाणी आलेत आणि सरपंच देखील या ठिकाणी उपस्थित आहेत। काय सांगाल सरपंच, आपलं नाव काय? मी सुभाष घुले बोलतोय। आमचे चुलते आहेत सुदाम उमाजी घुले, यांनी मागचं बिल 15,000 रुपये, जवळपास 14,800 रुपये जानेवारीमध्ये भरलं समजा। त्याच्यानंतर जानेवारी ते आज तागायत परत 14,000 रुपये बिल आलं ह्यांना। यांच्या घरामध्ये एकमेव माणूस आहे, एकच माणूस आहे, सुदाम उमाजी घुले, एक माणूस। दोन चार मुली जेवढ्या होते त्यांचे सगळे लग्न झालेले आहेत, तर एकही माणूस घरी नाही। या माणसाकडे फॅन नाही, गिझर नाही, हीटर नाही, काहीच नाही। एका माणसाचं फक्त एका बल्बाचं बिल यांनी 14-15,000 रुपये घेत आहेत आणि बाकीच्यांचे राजरोसपणे जे काही चाललेलं आहे त्यांना हे MSEBचे लोक सहकार्य करतायत। यांच्या ऑफिसमध्ये जेव्हा जेव्हा यावं, ग्रामपंचायतचं काम असो, वीज कनेक्शनसाठी लाईट रात्री असेल तेव्हा काहीतरी घोटाळा झाला म्हणायचं आणि दिवसा असेल तेव्हा कुठेतरी काम चालू आहे म्हणायचं। किनगावमध्ये गुंजोटी फिडरच्या नावानं ह्यांचा जो गोंधळ चालू आहे तो कायमस्वरूपी आहे। शेतकऱ्यांना साप विंचू रात्रीच्या बाकीच्या अडचणी ह्याचा काहीच तमा नाही। लाईट वेळेवर नाही, गावाला लाईट वेळेवर नाही, ग्रामपंचायतच्या पाणी पुरवठ्याची लाईट वेळेवर नाही। जे 10-5 माणसं वेळेवर काम करून कष्ट करून मोलमजुरी करून आपली उपजीविका भागवतात त्यांना 15,000 रुपये बिल, एका बल्बाचं बिल भले 7 महिन्याचं किंवा 8 महिन्याचं 14,000 रुपये येऊ शकतं। MSEBला नेमकं काय करायचंय, काय नेमकं म्हणजे सर्वसामान्य माणसांना उद्ध्वस्त करायचं ठरवलंय का? या गोष्टी याची तक्रार दिली का तुम्ही? याची तक्रार मी 2 वेळेस येऊन गेलो। इथं ऑफिसमध्ये जेव्हा यावं तेव्हा साहेब ह्या गावाला गेले, साहेब त्या गावाला गेले, साहेब कामावर आहेत। इथले माणसं कर्मचारी किंवा ह्यांनी हाताशी धरलेले दलाल सारखे माणसं आहेत, ते काहीतरी सांगतात त्यांना कुणीतरी आलेत, येऊ नका। जोपर्यंत तक्रारदार इथं ऑफिसमध्ये आहेत तोपर्यंत हे इथं येत नाहीत, मग गेले की निघून येतात। आणि ह्यांची जी माणसं आहेत हे मात्र ह्यांचे उपद्व्याप चालू आहेत असे। तुमच्या गावचे जे कर्मचारी आहेत त्यांच्याकडून कसं प्रतिसाद मिळतोय तुम्हाला? आमच्या गावचा ते कधीतरी येतात, आहे व्यवस्थित सुरू करतो साहेब, असं झालंय, गावातली तलावामधली लाईट आहे, असं झालंय तसं झालंय, आम्ही करतो, उद्या करतो, परवा करतो। म्हणजे सार्वजनिक पाणी पुरवठ्याच्या विहिरीवरचं कनेक्शन ते असायला पाहिजे। 2023ला अर्ज केलाय, कागदपत्रांची पूर्तता केली, आमच्या कर्मचाऱ्याने पोच मागितली, पोच दिली नाही। जे कागदपत्रांची पोच एखादी द्या म्हणलं की द्यायची नाही आणि हे पेपर नाही, ते पेपर नाही, हे नाही, ते नाही म्हणायचं, काहीतरी कारण सांगायचे, थातूर मातूर पाठवून द्यायचं। 2023 पासून आज तागायत वीज पुरवठा सार्वजनिक विहिरीवर दिलेला नाही। शेतकऱ्यांना विनंती करून परत ग्रामपंचायतीच्या वतीनं लाईट खर्च करून आम्ही चालू ठेवले पाणी, पण पाणी चालू ठेवण्यासाठी सुद्धा वीज गेली की 4-4, 5-5 दिवस गावाला पाणीच नाही। पावसाळ्यातही पाणी नाही, उन्हाळ्यातही नाही, उन्हाळ्यात पाणी नाही म्हणून आणि पावसाळ्यात वीज नाही म्हणून, आणि सर्वसामान्य शेतकऱ्यांना किंवा ग्राहकांना असं नाडायचं काम चालू आहे। सोबत ग्राहक देखील आमच्या सोबत आहेत। नेमकं काय सांगाल, आपलं नाव काय? माझं सुदाम उमाजी घुले। काय परिस्थिती आहे तुमची? किती बिल आलंय तुम्हाला आणि कधी भरलं होतं तुम्ही? 13,000 भरले आणि आता 14,000 आले। 13,000 कधी भरले ते मला तारीख माहित नाही। एक 5-6 महिन्यापूर्वी भरले, 6 महिन्यापूर्वी भरले। आता किती बिल आहे? 14,000 आहे। परत 14,000 बल्ब रुपये किती आहे तुमच्याकडे? एक आहे, एक बल्ब आहे फक्त घरात, एक माणूस बी एकच, माणूस एकच आहे। बरं, तुम्ही असं बिल आले म्हणून तक्रार दिली होती, आता दिली तर का असं सांगावं लागेल कोणाला? येऊन इथं असू दे, आता साहेब आले, ठीक आहे, आनंदाची गोष्ट आहे। सर साहेबांचं पण जसं आपण पाहू शकता की जे ग्राहक आहेत त्यांच्याकडे एकच बल्ब आहे आणि अशा प्रकारचं 14,000 रुपये जर 2-3-4 महिन्याचं जर बिल येत असेल तर सामान्य नागरिकांना न्याय कोणाला मागायचा हा प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे। न्यूज 15 मराठी, असलम शेख, लातूर। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज 15 मराठी या चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा
तसेच इंस्टाग्राम आणि ट्विटरवर फॉलो करायला विसरू नका. न्यूज 15 मराठी, आवाज जनसामान्यांचा.